भारी वाटते खरंच भारी वाटतं. माहिती आहे डेट सांगितलं लागेल. सोडून दिलं गिफ्ट गिफ्ट कॉलेजच्या पाठी लागले. बाई का व्हॅल्यू खतम. सकाळचे 5 वाजलेले. 5 वाजता सगळ्यांना उठवलंय आम्ही, कारण की मावशीला आणि आईला आम्ही उठवलंय. कारण आम्ही झालेलो तयार, आम्हाला जायचं आहे. आता नाशिकला आलं तर त्र्यंबकेश्वर करूनच जाऊ म्हटलो. पण सकाळी उठवलंय. काही नाही, चला तुम्ही झोपा, आता आम्ही निघतो. ठीक आहे, चलो. थँक्यू, खूप छान वाटलं. चलो थँक्यू. फायनली पोहोचलेलो आहे त्र्यंबकेश्वर. येस. आणि गर्दी तुम्ही बघू शकता. म्हणजे ही सकाळची 6:30 वाजताची गर्दी आहे. खूप मोठी गर्दी आहे. आपण सकाळी 6:30च्या हात पोहोचलेलो म्हणून आपल्याला आतमध्ये गाडी न्यायला तरी मिळते. येस, होऊ शकतं पॉसिबल. काहीच नाही. भाऊ, गाडी किती लांब जाते? In 400 meters, turn left towards Srimant Pashwe Path. नमस्कार जनता, वेलकम बॅक टू श्रुती दीपक वाघ. आज आपण आलेलो आहे नाशिक मधल्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरच्या इथे. जसं बघू शकता मागे इतकी खतरनाक गर्दी आहे, खूपच गर्दी आहे. सकाळचे 6:30 वाजलेले आहे. आमचा प्रवास. अरे, आणि सगळ्यात मेन वातावरण बघा काय खतरनाक झालेलं आहे इथे. हो, आणि ही गर्दी, प्रचंड गर्दी आलेली आहे सकाळी. हो, एकदा हो, माझा घड्याळ खराब झालं. माझं घड्याळ 12 दाखवत नाही. 6:40 झालेले आहे. आणि ही गर्दी आणि आम्ही पोहोचलेलो आहे उत्तर महाद्वाराच्या इथे. बघू शकता काय खतरनाक गर्दी आहे. एवढं सकाळी एवढे लोक येऊन आलेले आहेत. पण श्रावण मध्ये एवढी गर्दी नसणार तर कधी असणार. चलो. हे बघा, एवढी गर्दी, एवढे बडबड चालू आहे. ही जी गर्दी बघता, ही जी लाईन आहे ना, ही तुम्हाला वाटत असेल की दर्शनाची लाईन. नाही. इथं दर्शन लवकर झालं पाहिजे, त्यासाठी ही छोटी लाईन करायसाठी हे तिकीट काउंटर आहे, की जे हे तिकीट काउंटर त्यांना लवकर लाईन मिळेल. पण बघा काय खतरनाक लाईन आहे, आणि लवकरच बंद होणार आहे हे. महादेव दर्शन इतकं छान झालं आमचं. सकाळी मस्तपैकी दर्शन झालं. गर्दी होती पण तरी पण आपल्याला भोलेनाथ का प्रसाद मिल गया आहे. मस्तपैकी आमचं सगळं झाल्यानंतर आहे ना, आता जर तुम्हाला माहीत नसेल तर आहे ना, आपली ब्लॉगिंगची सुरुवात आहे ना, ही बायकोच्या बड्डेच्या टायमालाच झालेली होती. आमचं लग्न झाल्यानंतर सगळ्यात पहिले जेव्हा बायकोचा बड्डे जुलैमध्ये झालेला, त्याच टायमाला आम्ही ब्लॉगिंगची सुरुवात केली. ब्लॉगिंगची सुरुवात केल्यानंतर सगळ्यात पहिले म्हणजे बड्डेसाठी आपलं बड्डे लोकेशन असतं, ते बड्डे लोकेशन जे आम्ही डिसाईड केलेलं त्याच ठिकाणी आम्ही आज आलेलो. ॲक्च्युली तो मेन लोकेशन नाही, पण ते होतं नाशिकजवळ. सो नाशिकजवळ असताना आम्ही एका ठिकाणी आलेलो. आता बायको येतेच आहे, त्याच्यानंतर बाकीचे काही डिटेल सांगू, पण तुम्हाला पहिले मी व्ह्यू दाखवून देतो. काय जागा, कशी जागा, हे सगळं नंतर सांगेल. पहिले व्ह्यू बघा.
तर बायको आलेली आहे. ही आहे जागा जे की माझा फर्स्ट बर्थडे होता त्यांच्यासोबतचा. तर आपण तेव्हा ही जागा एक्सप्लोर केलेली आणि त्यानंतर डायरेक्ट 4 वर्षानंतर आपण आलोय. आणि तो दिवस आहे ना आजचा, ट्रॅव्हलिंग आपली तिथून एक्झॅक्ट सुरू झाली. ब्लॉगिंग तुम्ही बघू शकता, म्हणजे बीचवाली फिलिंग आहे. तुम्हाला लेक साईड आहे आणि याचं नाव पण आमच्या नावासारखं पावनावाली फिलिंग आहे नाशिक मधली. पर अच्छा वाला पावना. एक्झॅक्टली. खबड खाबड रस्तावाला नाही. हे मला काय सापडलं, रोड अच्छा है और मतलब ऐसा एकदम इजी ॲक्सेसिबल आहे. इझी ॲक्सेसिबल आहे. लेक आता पाणी असल्यामुळे ना खूप भरलंय. पाऊसमुळे ना कमी होतं. आम्ही ना अर्ध्या रस्त्यामध्ये जाऊन बसलो होतो, लिटरली बसलो होतो छत्री घेऊन आतमध्येच. पाऊस आला की छत्री खोलायचो, पण आतमध्येच अर्धा रस्ता. हे बघ, हे माहिती आहे तुला? झाडामधून पाणी निघतंय आणि ते इथे सापडते. भेटले तुला? जा, त्यांना हात लावू शकतेस. मी नको येऊ? मी नको? मी नाही यायचं? हॅलो, येऊ का? आलो 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 आलो. जातलं नाही, पडून जाते. जाऊ. विचार शांत. नाही, शांत येते, शांत एकदम हळूच एकदम. आणि तुम्ही बघू शकतात जो माहोल आहे बॅकग्राऊंडला, बैलगाड्यामध्ये सवारी चालली आहे. चलो चलो चलो, बैलगाडीमध्ये सवारी लोकांना घेऊन चाललेत. कुठे? तर नाशिकला आलो आणि एवढ्या नाशिकच्या फेमस ठिकाणी आम्ही नाही येणार. तुम्हाला बैलगाडीवरून कळालं असेल, मला तर वाटतं की सगळ्या पब्लिकला कळालं पण असेल की चाललो कुठे, आलो कुठे आपण. सो आलेलो आहे आम्ही नाशिकच्या फेमस साधना मिसळमध्ये. मी तरी येऊन गेलेलो आहे, बऱ्यापैकी येऊन गेलेलो आहे मी, कारण की ताईत असल्यामुळे मला बऱ्यापैकी माहिती इथलं. आणि मग बायकोला आज फर्स्ट टाइम आणलेलं आहे साधना मिसळमध्ये. हा, खूप मोठं झालंय, खूप मोठं झालंय. इथे किड सेक्शन पण इथे, की मुलांना खेळायला पाणी वगैरे. आणि आता पुढे ना मागच्या साईडला बघितलं मी, आता तिकडे ना अजून बरंच काही चेंज होत आहे, अजून मोठं मोठं होणार आहे. दे आर एक्सपांडिंग आहे बाई इथे. ते पकडायचा गेम नाही का, ते वरून खाली पडतं, रिंग पडतात बघा इथे, गेम, बंदुकीचा गेम. सो खूप सारे त्यांनी प्ले एरिया ठेवलेले आहे. ईव्ही चार्जिंग पण आलेली साधना मिसळमध्ये. म्हणजे विचार केला लोक किती येतात. पार्किंग एवढी फुल आहे आणि कार पार्किंगसाठी खूप मोठी जागा, बाईक पार्किंग होतो कंटिन्यू, बाईक पार्किंगची पण मोठी जागा आहे. हे एंडिंगला चल 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 चल. बायकोचं मन रमलंय आता. आपण आता भेटू डायरेक्ट मिसळच करता. बायकोची शॉपिंग तर चालूच आहे, पण हे बघा इकडच्या ऍक्टिव्हिटी तर बघा, क्रेझी ऍक्टिव्हिटी चालू आहे साधना मिसळ. हो, अजून एक आला सायकल स्वार. जाना है क्या? आला हे सगळं नव्हतं माहिती का पहिले, आता खूप सगळं चेंज झालेलं आहे. आणि आम्हाला लगेच नंबर मिळालेला आहे, कारण की वॉट आहे भाई, आपले वॉट येतात लगेच मिळाले. लांब लाईन आहे वेटिंगची. आणि माझा आवाज तुम्ही अनाउन्समेंट झाली जस्ट आता. हो 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 हो, हे बघा सगळी इथली मिसळ खायला आले, चुलीवरची मिसळ. आणि आलेले आहे आपल्या चुलीवरचं स्पेशल मिसळ पाव. या बसा 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 बसा. कसं वाटतंय बघून, कसं वाटतंय तुम्हाला? आणि
मला तर तिला मिसळ पावपेक्षा ना सगळ्यात फेवरेट सगळं आवडेल ना ती ही गोष्ट आहे, पापड. इम्प्रेसिव्ह आहे ना, इम्प्रेसिव्ह आहे ना. आणि पुण्याला जायला तर आम्हाला फक्त 60 किलोमीटर बाकी राहिलेले आहेत आणि आम्ही एक मस्तपैकी छोटासा एक ब्रेक घेतलेला आहे. आलेलो आहे इथे हत्तीकडे नाही, आकाश हॉटेल आकाशमध्ये आलेलो आहे. मी का सांगतोय माहिती का, स्पेसिफिकली काही प्रमोशन वगैरे नाही आहे, पण ना जर तुम्ही इथे आलेत म्हणजे पुण्यापासून नाशिकला चाललेत आणि या रस्त्याने आलेत तुम्ही, ते बघा ना एक हत्ती आहे, लाईट सारखा हत्ती आहे, तो हलतो सुद्धा. तर सांगण्याचं कारण असं की इतकं छान हॉटेल आहे हे, असं तुम्हाला काय नॉर्मल धाबा टाईप असं काही वाटणार नाही आणि ना फुल लॅविश आणि मस्ट विजिट आहे. आम्ही ना येताना काय खाल्लेलं, साबुदाणे वडे खाल्ले होते आम्ही, खूप छान होते, आम्हाला खूप छान वाटले. आता तर थोडंसं स्पेशल काहीतरी इथली डिश ट्राय करणार आहे, कोथिंबीर वडी. नक्की दाखवू, कारण मी जाताना बघितलं होतं आणि विचार केला होता की येताना इथंच खाऊन जाणार. आणि हॉटेलला आणि मी असा टेबल स्टेअर करत गेलेली. इने ना आमचं जे ऑर्डर घेतलं होतं ना त्याच्यानंतर ना इन अँड आउट करताना ना इने चेकआउट करून घेतले कोणते कोणते काय डिशेस आहे आणि त्यांनी पण आपल्याला सांगितलं ना कोथिंबीर वडी स्पेशालिटी इथली. सो लेट्स ट्राय इट. चलो. सो ही आलेली आहे आमची गरम गरम कोथिंबीर वडी. लुकिंग सो यम. अरे आली पण डिश. यस, बहुत यमी लग रही है और बहुत ही गर्म है. और आप एंड टाइम पे गायब हो गए. टेस्ट करो और बताओ कैसी लग रही है. स्टिंग तो बनता है चटनी के साथ. हाउ इज इट? मजा आ गई. भी है और खस्ता भी है ना. एक नंबर. बहुत सही. त्यात तीळ कुटुंब भरलेलं आहे, ते छान वाटते. सही है. मिलते हैं ब्रेक के बाद. Thank you. Grow and thrive. Audio Jungle.